नमस्कार. CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. पत्रकार त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार बालाजी किनीकर यांनी परिषदा झालेल्या नगरपालिकेचे युतीच्या इलेक्शन संदर्भात काय झाले म्हटले ते पहा. त्यामध्ये अंबरनाथ मध्येही इलेक्शन झालेले आहेत. भाजप आणि शिवसेनेची सत्ता केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु नगरपालिका नगरपरिषदेमध्ये मैत्रीपूर्ण कोणावरती टीका टिप्पणी न करता भाजप शिवसेनेने निवडणुका जिंकल्यात. सर्वात जास्त जागा भाजप आणि शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. त्यामध्ये अंबरनाथची पण जागा भाजपचे नगराध्यक्ष जिंकले, त्यांनाही शुभेच्छा. त्याचप्रमाणे आमचे 27 नगरसेवक आणि एक अपक्ष असे मिळून 28 नगरसेवक, सर्वात जास्त नगरसेवक अंबरनाथमध्ये निवडून आले. निवडणूक होण्याच्या पूर्वी युतीचा बोलणं चालू असतानाच भाजपने सर्वात अगोदर नगराध्यक्षाचा उमेदवार डिक्लेअर केला. आम्ही युतीचं बोलत असतानाच मध्येच युती तुटली आणि युतीपूर्ण लढत झाली आणि त्यामध्ये 27+1 अपक्ष असे 28 शिवसेनेचे आणि नगराध्यक्षा भाजपच्या निवडून आल्या. परंतु आता ऐकण्यात आलं की पारंपरिक भाजप शिवसेनेची युती केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु या ठिकाणी भाजपच्या म्हणजे सत्तेपोटी भाजपने पारंपरिक जो विरोधी पक्ष आहे काँग्रेस, जो हिंदू विरोधी असतो, भाजपच्या विचारधाराच्या विरोधात असतो, त्या पक्षाची युती करून या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे. जी पारंपरिक भाजप आणि शिवसेनेची युती त्यांनी तोडलेली आहे. हा एक चुकीचा संदेश अंबरनाथमध्ये झालेला आहे आणि ह्याचे परिणाम आता जे चालू असलेल्या महानगरपालिकेचे इलेक्शन आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्याचा विचित्र परिणाम होऊ शकतो. भाजपने असे एक भाजप आणि काँग्रेसची युती करून जी पारंपरिक युती आहे, युतीचा धर्म आहे, तो पाळलेला नाही. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांना एक चुकीचा संदेश दिल्यामुळे जे हिंदू वोट आहेत, जो काँग्रेसचे विचारधाराच्या न मानणारे जे भाजपचे वोट आहेत, त्यांचा परिणाम ह्या महानगरपालिकेत होईल असं वाटतंय. युती धर्माप्रमाणे जे नगराध्यक्ष आहेत तेही त्यांच्याशी बोलणं चालू होतं. भाजप आणि शिवसेना युतीचं खासदार साहेबांशी त्यांची भेट झाली होती. अध्यक्षांशी मी स्वतः पर्सनली सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांशी माझं पर्सनली जाऊन भेट झाली होती. तिथून त्यांनी खासदार साहेबांनाही फोन केला, इकडे नगराध्यक्षांनाही फोन केला की शिवसेनेसोबतच आपणाला युती करायची आहे असा संदेशही त्याने दिला होता. त्याचप्रमाणे मी स्वतःही भाजपचे जे स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमात सांगितल्याप्रमाणे मी कत्रे साहेबांनाही भेट घेतली. कत्रे साहेबही स्वतः बोलले की आपणाला युती धर्म पाळायचा आहे आणि युतीमध्येच आपणाला सत्ता आणायची आहे. परंतु अचानकच जी पारंपरिक युती तोडून एक अभद्र युती काँग्रेसबरोबर त्यांनी युती करून एक वेगळी चुकीचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये त्यांना दिलेला आहे. ते आमचे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, पालकमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. तर आम्ही जर नगरपालिकेमध्ये त्यांच्या ज्या युतीच्या प्रमाणे जर आम्ही विरोधात बसू, आम्ही जो आपलं अंबरनाथचा जो विकास आहे, अंबरनाथचे जे प्रोजेक्ट आहेत ते पुढे घेण्यासाठी आम्ही सक्षम आहोतच. आणि कुठे त्यांना जर विरोध करायचा झाला तर त्याला विरोध आम्ही वैचारिक पातळीने आम्ही त्यांना देऊ. आमचे वरिष्ठ खासदार साहेब असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ते लवकरच आम्हाला आज संध्याकाळपर्यंत सांगतील.